मुंबई में पत्रकार परिषद संपन्न, महत्वपूर्ण मुद्दों पर हुई विस्तृत चर्चा। मुंबई में आयोजित पत्रकार परिषद सफलतापूर्वक संपन्न हुई। पत्रकार परिषद के दौरान विभिन्न महत्वपूर्ण सामाजिक एवं जनहित से जुड़े विषयों पर विस्तार से चर्चा की गई। उपस्थित पदाधिकारियों एवं वक्ताओं ने अपने विचार रखते हुए संबंधित विषयों की वर्तमान स्थिति, चुनौतियों और उनके संभावित समाधान पर प्रकाश डाला। इस अवसर पर पत्रकारों के साथ संवाद करते हुए संगठन की आगामी गतिविधियों, सामाजिक सरोकारों तथा जनहित से जुड़े कार्यों की जानकारी भी साझा की गई। वक्ताओं ने कहा कि समाज से जुड़े महत्वपूर्ण विषयों को प्रभावी ढंग से सामने लाना और जन जागरण करना समय की आवश्यकता है। पत्रकार परिषद में उपस्थित पत्रकार बंधुओं ने विभिन्न विषयों पर प्रश्न पूछे, जिनका वक्ताओं द्वारा विस्तार पूर्वक उत्तर दिया गया। कार्यक्रम के अंत में सभी पत्रकारों एवं उपस्थित गणमान्य व्यक्तियों का आभार व्यक्त किया गया। मुंबई की इस पत्रकार परिषद ने संवाद, जन जागरण और सामाजिक विषयों को मजबूती से सामने रखने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल का संदेश दिया। लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं जे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, जे प्रश्न उपस्थित करण्यात आले, आता पुढची आपली भूमिका काय असणार आहे? आज लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली गेली, यापुढे आता राज्य परिषदच्या ज्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, अन्न आयोगाच्या ज्या चुकीच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर ज्या जिल्हा ग्राहक संरक्षणाच्या परिषद नियुक्त्या ज्या प्रलंबित आहेत, ह्यासाठी राज्यभर आता राज्यव्यापी आंदोलन लोक कल्याण ग्राहक संरक्षणच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आणि सरकारचं लक्ष वेधलं जाणार आहे। आणि अन्न आयोगाच्या ज्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत, जी अशिक्षित आहे, 4थी 5वी शिकलेली महिला आहे, अशिक्षित आहे, त्यांचं क्रिमिनल केसेस आहेत, अशा लोकांना नियुक्त केलेलं आहे। आणि विविध मुदतीनंतर ज्या लोकांचे अर्ज घेतलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये माया इरतकर अशिक्षित आहे, मायाताई पगारे आहेत, 7वी शिकलेल्या आहेत, रणजित निंबाळकर जे आहेत, ज्यांच्यावर पोलीस गुन्हे आहेत, अशा लोकांना एका सर्वोच्च पदावर आयोगाच्या पदावर नेमणूक देऊन सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे आणि हे पद रद्द झाले पाहिजे आणि हा नव्यानं जाहिराती झाल्या पाहिजे, आमची अशी मागणी राहणार आणि त्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत आणि हे आम्ही रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही आहोत। कारण की पर्यायाने त्यांनी मुख्यमंत्र्यांची आणि या जनतेची फसवणूक केलेली आहे। आमची हीच मागणी राहणार आहे की या सगळ्या नियुक्त्या रद्द झाल्या पाहिजेत आणि राज्य ग्राहक संरक्षण परिषदच्या ज्या प्रलंबित नियुक्त्या त्या झाल्या पाहिजेत, कारण की राज्यातल्या जनतेला आजही या परिषदेवर विश्वास आहे आणि जो संसदेने बनवलेला कायदा आहे त्या कायद्यावर विश्वास आहे। आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना हीच अपेक्षा ठेवतो की आपण सुद्धा जनतेचं भलं, जनतेचं हित ऐकावं आणि ह्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्या आणि राज्य अन्न आयोगाच्या ज्या बेकायदेशीर नियुक्त्या झालेल्या आहेत ते रद्द करून पुन्हा नव्यानं जाहिरात काढावी आणि नियुक्त करावी, हीच आमची मागणी राहील। अलीकडे रत्नागिरी जिल्ह्याची जाहिरात निघालेली आहे, परंतु शेजारीच असलेल्या सिंधुदुर्गाची मात्र जाहिरात निघाली नाही। 2 दिवसापूर्वीच मंत्रालय स्तरावर पत्र आलेलं की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या प्रलंबित नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या झाल्या पाहिजे, त्यासाठी त्यांनी संबंधित अहवाल मागवला आहे आणि जसं जसं ते झालं की त्या त्या जिल्ह्यामध्ये नियुक्त्या सुरू होतील, त्यांच्या रितसर जाहिरात होतील। मुंबईमध्ये आम्ही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून काम करतो, न्याय मिळवून द्यायचं काम करतो। त्याचा एक भाग म्हणून 24 एप्रिलला सभागृहामध्ये बैठकीमध्ये उपस्थित केला। मुंबईतले रेशन दुकानदारांना इथले जे वाहतूक कंत्राटदार आहे हे खंडणी स्वरूपात वसुली करत आहेत आणि त्यांचं शोषण होतं, त्याच्यासाठी जी इन्क्वायरी लावलेली आहे त्याच्यावर इन्क्वायरी लावून त्याच्यावर FIR दाखल व्हावी, ही आमची एक मागणी आहे। विशेष म्हणजे मुंबई आणि इतर भागातल्या माझ्या सर्व ग्राहकांना, नागरिकांना विनंती आहे, आपल्याकडे आलेला जो सिलेंडर आहे तो सिलेंडर तुम्ही कंपल्सरी वजन काटा करून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। आज आम्ही या जागो ग्राहक जागोच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जेणेकरून आपली फसवणूक होता कामा नये। आपला सिलेंडर घरी आल्यानंतर एजन्सीचा तो कंपल्सरी, तो भारतचा असो 21चा असो, तो कंपल्सरी घेतला पाहिजे। आपलं धान्य आपण तपासून घेतलं पाहिजे, वजन काटा करून घेतला पाहिजे, बिल मागितली पाहिजे, पावती मागितली पाहिजे। आपल्याला वरचं जे बिल येत आहे, जे जास्तचं बिल येत आहे, त्या बिलासह तक्रारी करा। आमच्या लोक कल्याण ग्राहक संरक्षणच्या प्रत्येक पदावर संपर्क करा, खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा, आपल्या तक्रारी दखल घेतली जाईल। जय हिंद, महाराष्ट्र। धन्यवाद।